लेजर अकाउंट. ओके, दोन सिस्टीम होतात, आठवत असेल तुम्हाला, दोन सिस्टीम होत्या स्टोअर लेजर अकाउंट मध्ये. फर्स्ट सिस्टीम इज पिरियॉडिक इन्व्हेंटरी सिस्टीम अँड सेकंड सिस्टीम इज परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम. ओके, you will have problems on perpetual inventory system only in most of the cases. Okay, but for the theoretical purpose you have both the system, that is periodic inventory system and perpetual inventory system. ओके, इथे एक अजून एक कन्सेप्ट आहे बिन कार्डची. स्टोअर लेजरच्या आधी एक अजून एक कन्सेप्ट आहे बिन कार्ड. म्हणजे काही स्टोअर्समध्ये, म्हणजे स्टोअर्समध्ये जे अकाउंट मेंटेन केले जातात ना, त्या रिलेटेड इथे आपल्याला आहे. तर स्टोअर्समध्ये ना बिन कार्ड सुद्धा मेन्शन केलं. बिन कार्डमध्ये फक्त क्वांटिटी इन्फॉर्मेशन असते आणि स्टोअर लेजरमध्ये अमाऊंटची सुद्धा इन्फॉर्मेशन असते. हाच फक्त डिफरन्स आहे स्टोअर लेजर आणि बिन कार्डमध्ये. बिन कार्डमध्ये फक्त क्वांटिटीची इन्फॉर्मेशन असते. ओके, की किती क्वांटिटी इश्यू झाली, किती क्वांटिटी परचेस केली आणि किती बॅलन्समध्ये आहे, असे 3 कॉलम्स असतात. जसे स्टोअर लेजरला असतात ना, तसेच इथे 3 कॉलम असतात बघा. डेट, रिसीट, इश्यू आणि बॅलन्स, असे फक्त 3 कॉलम असतात आणि प्रत्येक या कॉलम अंडर तुम्हाला क्वांटिटी मेन्शन केलेली असते फक्त. ओके, तिथे रुपीजची इन्फॉर्मेशन नसते. आणि सेकंड एक अकाउंट मेंटेन केलं तर एक लेजर मेन्शन केलं जातं, ते म्हणजे स्टोअर लेजर. आता स्टोअर लेजरमध्ये ना क्वांटिटीची आणि रुपीजची सुद्धा इन्फॉर्मेशन असते. एवढाच फक्त डिफरन्स आहे. बाकी तुम्ही फॉर्मॅट बघू शकता, सेम आहे बघा. रिसीट, इश्यू अँड बॅलन्स, जसा बिन कार्डमध्ये होता तसाच रिसीट, इश्यू अँड बॅलन्स. ओके, आणि बाकीचे सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही बघाल तर सेमच आहे बघा, इथे सुद्धा आहे. ओके, फक्त डिफरन्स काय आहे की स्टोअर लेजरमध्ये अमाऊंटची सुद्धा इन्फॉर्मेशन मेन्शन केली जाते आणि बिन कार्डमध्ये फक्त क्वांटिटीची इन्फॉर्मेशन असते. ओके, आता हे जे ही मटेरियल रिक्विजिशन स्लिप आहे. मटेरियल रिक्विजिशन तुम्हाला मी सांगितलेलं फर्स्ट लेक्चरला, की स्टोअर डिपार्टमेंट परचेस डिपार्टमेंटला मटेरियल किती रिक्वायर्ड आहे त्याची इन्फॉर्मेशन देतो, ती मटेरियल रिक्विजिशन स्लिप थ्रू देतो. ओके, आणि नंतर मग परचेस डिपार्टमेंटमध्ये मटेरियल ऑर्डर करतो. ओके, तर ती तुम्हाला प्रोसेस सांगितली होती, तर त्याचनुसार हे मटेरियल रिक्विजिशन रिलेटेड इन्फॉर्मेशन दिलेली. आता हे जे मटेरियल जे आहे ते स्टोअर लेजरमध्ये जे मेन्शन केलं जातं, जे मेंटेन केलं जातं, त्याच्यासाठी 2 सिस्टीम्स आहेत. एक फर्स्ट आहे पिरियॉडिक इन्व्हेंटरी सिस्टीम. आता पिरियॉडिक इन्व्हेंटरी सिस्टीममध्ये जे मेन्शन केले जातात ना, ते पिरियडनुसार मेन्शन केलं जातं. म्हणजे मंथली, क्वार्टरली, वीकली, फोर्थनाईटली अशी ती रेकॉर्ड मेंटेन केलं जातं. म्हणजे ते कंटिन्युअसली रेकॉर्ड मेंटेन केला जात नाही. तर तिथे काही ठराविक काळानुसार ॲक्च्युअली काही पर्टिक्युलर पिरियडनुसार तिथे इन्फॉर्मेशन ॲक्च्युअली रेकॉर्ड केली जाते. ती आहे पिरियॉडिक इन्व्हेंटरी सिस्टीम. ओके, पिरियॉडिक इन्व्हेंटरी सिस्टीम इट इज सुटेबल फॉर स्मॉल ऑर्गनायझेशन, कारण की तिथे खूप गोडाऊनमध्ये थोडेसा स्टॉक असतो. तो आपण फिजिकल स्टॉक टेकिंग घेऊन आपण तो काउंट केला जातो. प्रत्येक ज्या दिवशी रेकॉर्ड मेंटेन केला जातो ना, त्या दिवशी तो सर्व जो गोडाऊनमधला जो स्टॉक आहे ना किंवा गुड्स आहे ते काउंट केले जातात फिजिकली आणि नंतर रेकॉर्ड केले जातात. त्याला बोलतात पिरियॉडिक इन्व्हेंटरी सिस्टीम. त्यामुळे ती फक्त स्मॉल ऑर्गनायझेशनमध्ये यूज केली जाते मेथड. आणि जी मोठी ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये तुम्हाला कंपल्सरीली पिरियॉडिक इन्व्हेंटरी परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम नुसारच तुम्हाला रेकॉर्ड मेंटेन करणं गरजेचं आहे. बिकॉज it is not possible to count all the goods in a go down every time when you are recording the goods. Okay, when you are recording maintaining the records of that go down. Okay, goods. Okay, त्यामुळे तुम्हाला परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम मध्ये तुम्ही कंटिन्युअसली रेकॉर्ड मेंटेन करता. म्हणजे ज्या वेळेस गुड्स रिश्यू केले जातील तेव्हा सुद्धा तुम्ही रेकॉर्ड मेन्शन करणार की सो अँड सो क्वांटिटीचे गुड्स आणि रेटचे गुड्स तुम्ही इश्यू केलेले आहेत. आणि जेव्हा तुम्ही परचेस करता तेव्हा सुद्धा त्या परचेसची इन्फॉर्मेशन तुम्ही मेन्शन करणार जेव्हा परचेस करणार तेव्हा. ओके, म्हणजे डे टू डे तुमची इन्फॉर्मेशन रेकॉर्डिंग केलं जातं परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम मध्ये. ओके, आणि पिरियॉडिक इन्व्हेंटरी सिस्टीम मध्ये तुमची डे टू डे मेन्शन होत नाही. तर तुम्ही मॅनेजमेंटच्या रूलनुसार किंवा मॅनेजमेंट किंवा तुमच्या ऑर्गनायझेशनच्या सुटेबिलिटीनुसार तुम्ही मंथली, फोर्थनाईटली, वीकली, क्वार्टरली तुम्ही स्टॉक टेकिंग घेऊन त्याची रेकॉर्ड मेंटेन करणार. त्याला बोलतात पिरियॉडिक इन्व्हेंटरी सिस्टीम. ओके, पण ती फक्त सुटेबल आहे फक्त स्मॉल ऑर्गनायझेशनसाठी. त्यामुळे तुम्हाला जे प्रॉब्लेम्स आहेत मॅक्झिमम वेळेस ते परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम मधले प्रॉब्लेम्स असतात. ओके, आता in every problem there are various methods of maintaining the accounts. Okay, in periodic inventory system also there are various methods and in perpetual inventory system also there are various methods.
but for your syllabus purpose there are only two methods. That is, first one is FIFO method, first in first out method, and second method is weighted average method for your syllabus purpose. But in actual organization there are various methods, that is FIFO method, LIFO method, HIFO method, simple average method, weighted average method. Okay, there are so many methods as per the company's requirement. Company use that method for maintaining the store ledger. Okay, but for your syllabus purpose, there are only two methods. That is FIFO method, first in first out method, and second method is weighted average method. Okay, there is a LIFO method. LIFO method means last in first out method. Okay, average, this is simple average method. There are various methods, but for your syllabus purpose there are only two methods, that is first in first out method, and second one is weighted average method. I'm not going to read all these things actually, just use the books and read all this information. What is the advantages of simple average FIFO method, and what are the disadvantage of it. Okay, uh, I'm going to show you how to solve the problem, because you have already learned this problem or these types of problems in FY BCom. बघा, दोन मेथड नुसार तुम्हाला एबीसीचं जे आहे ते फिफो मेथड नुसार सॉल्व्ह करायला सांगितलं, आणि वेटेड ॲव्हरेज मेथड नुसार तुम्हाला XYZ सॉल्व्ह करायला, दोन कंपनीची इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे, एबीसी अँड XYZ. ओके, दोन कंपनी म्हणू शकता किंवा दोन, ओके इथे कंपनीज मेन्शन केले, किंवा दोन स्टोअर्सची इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड केलेली असेल. ओके, तर हा फॉर्मॅट आहे स्टोअर लेजर प्रिपेअर करण्याचा. हा फॉर्मॅट आहे. सर्वात पहिल्यांदा डेट मेन्शन केलं, तर तुम्ही नेक्स्ट कॉलम तुम्ही प्रिपेअर करू शकता पर्टिक्युलर कॉलम. इन द पर्टिक्युलर कॉलम यू कॅन मेन्शन एक मिनिट. ओके, तर हे जे पर्टिक्युलर कॉलम आहे तिथे तुम्ही मेन्शन करू शकता की काय ऍक्च्युली केलेलं आहे, म्हणजे गुड्स तुम्ही इश्यू केलेले आहेत, परचेस केलेले आहेत, रिटर्न केलेले आहेत, रिटर्न टू सप्लायर आहे, रिटर्न फ्रॉम प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे. ओके, जे काही रिझन आहे ते तुम्ही पर्टिक्युलर कॉलम मध्ये मेन्शन करू शकता. त्यामुळे पर्टिक्युलर कॉलम सुद्धा तुम्ही प्रिपेअर करा. जरी इथे तुम्हाला दिसत नाहीये पर्टिक्युलर कॉलम, तरी सुद्धा तुम्ही पर्टिक्युलर कॉलम तुम्ही प्रिपेअर करा. ओके, नेक्स्ट आहे, तीन मेजर कॉलम आहेत, रिसीट, इश्यू अँड बॅलन्स. Okay, in the receipt column there are three column. First sub column, that is quantity, rate and amount. Quantity, rate and amount. Okay, total amount, and amount you can calculate the amount by using this formula: quantity into rate is equal to amount. Okay, in same columns are there, same sub columns are there in three main columns, that is receipt. In some problems you will find purchases column. Okay, in some problem you will find receipt column. Okay, and second column is issue. In some problem you will find sales column. ओके, तर सेम आहे ते, इश्यू किंवा सेल्स असेल किंवा रिसीट अँड परचेसेस असेल, आणि लास्ट कॉलम आहे बॅलन्स. ओके, तर गोडाऊन मध्ये त्या पर्टिक्युलर डेटला किती गुड्स बॅलन्स आहेत ते इथे बॅलन्स कॉलम मध्ये मेन्शन होतील. ओके, त्याची रेट सुद्धा मेन्शन होईल आणि त्याची टोटल अमाऊंट मेन्शन होईल. ओके, अशा पद्धतीने कॉलम्स आहेत. हे ऑलरेडी तुमचं झालेलं आहे ऍक्च्युली. आता फर्स्ट मी फिफो मेथड बद्दल सांगतो. ओके, फिफो मेथड, फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड. फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथडच्या तुमच्या त्या नावामध्येच मेन्शन केलेलं आहे, जे फर्स्ट रिसिव्ड होणार आहे ते आपल्याला फर्स्ट इश्यू करायचे. फर्स्ट इन, जे फर्स्ट आपल्याला रिसिव्ड होणार आहे ते फर्स्ट आपल्याला इश्यू करायचे, फर्स्ट आउट करायचंय. फर्स्ट जे इन होणार आहे ते फर्स्ट आपल्याला आउट करायचंय. ओके, त्यामुळे ते नावामध्येच ऍक्च्युली क्लिअर आहे, फर्स्ट इन फर्स्ट आउट. जे फर्स्ट आपल्याला रिसिव्ड होणार आहे ते फर्स्ट आपल्याला इश्यू करायचंय. फर्स्ट जे परचेस होणार आहे ते फर्स्ट आपल्याला इश्यू करायचंय. ओके, तर आता प्रॉब्लेम्स मध्ये बघा, एक आपण प्रॉब्लेमच डायरेक्ट आपण सॉल्व्ह करूया, त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर होईल ऍक्च्युली. बघा, हा ओपनिंग स्टॉक दिलेला आहे. स्टॉक दिलेला म्हणजे ओपनिंग बॅलन्स आपल्याला प्रोव्हाइड केला 1/3/2008 चा. ओके, आपण फक्त एबीसीचा बघतोय, XYZचा बघू नका, कारण XYZचं ते वेटेड ॲव्हरेज मेथड मध्ये सॉल्व्ह करायचं. त्यामुळे फक्त एबीसी हा जो कॉलम आहे तो फक्त बघा. ओके, एबीसी वाला जो कॉलम आहे तो फक्त बघा, XYZ वाला कॉलम बघू नका. ओके, ओपनिंग स्टॉक आपल्याला दिलेला आहे 1/3/2008 चा ओपनिंग स्टॉक आपल्याला दिलेला आहे. किती आहे?
2000 युनिट्स आहेत किंवा 2000 kg आहेत ॲट द रेट ऑफ ₹28 पर kg. ओके. तर आता स्टॉक मेन्शन करताना बघा आपल्याला डायरेक्ट बॅलन्स कॉलममध्ये मेन्शन करायचं आहे. जो ओपनिंग स्टॉक असणार आहे तो आपल्याला मेन्शन करताना डायरेक्ट बॅलन्स कॉलममध्ये मेन्शन करायचं आहे, कारण ते रिसीट पण नाहीये आणि इश्यू पण नाहीये. ओके. रिसीट असेल किंवा पर्चेसेस असतील तर पर्चेसेस कॉलममध्ये मेन्शन होईल, इश्यू असेल तर इश्यू कॉलममध्ये मेन्शन होईल. म्हणजे कुठल्या प्रोडक्शन डिपार्टमेंटला किंवा सेल्स करताना जे इश्यू केले जातात ते इश्यू कॉलममध्ये मेन्शन होतील आणि जेव्हा पर्चेसेस करतो तेव्हा ते पर्चेसेस कॉलममध्ये मेन्शन होतील आणि बॅलन्स जो फायनली उरलेला आहे तो बॅलन्स कॉलममध्ये मेन्शन आहे. जो ओपनिंग स्टॉक आहे ते ओपनिंग स्टॉक म्हणजे बॅलन्सच दिलेला आहे आपल्याला, त्यामुळे तो डायरेक्टली बॅलन्स कॉलममध्ये ट्रान्सफर होईल. ओके. तर आता ओपनिंग स्टॉक आपल्याला दिलेला आहे 2000 kg ॲट द रेट ऑफ ₹28. बघा ओपनिंग स्टॉक पर्टिक्युलर कॉलम मध्ये मेन्शन होईल, ते डेट मेन्शन होईल डेट कॉलम मध्ये. नेक्स्ट पर्टिक्युलर कॉलम मध्ये मेन्शन होईल ओपनिंग स्टॉक, रिसीट कॉलम नील, इश्यू कॉलम नील आणि बॅलन्स मध्ये मेन्शन होईल 2000 ॲट द रेट ऑफ ₹28. अमाऊंट फाइंड आउट होईल 2000 इंटू 28 इज इक्वल टू 56,000. 2000 इंटू 28 इज इक्वल टू 56,000. ओके. नेक्स्ट आता ट्रान्झॅक्शन बघा आणि वन थिंग मेक इट क्लिअर ॲक्च्युली that you need to prepare this account in chronological order day by day. ओके. म्हणजे आता इथे बघा तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करताना इथे 1-3 ची इन्फॉर्मेशन दिली, नंतर 11-3 ची इन्फॉर्मेशन दिले, पण 11-3च्या आधी सुद्धा अजून एक डेट आहे 6-3. तर 6-3 ची इन्फॉर्मेशन तुम्हाला फर्स्ट मेन्शन करायला लागले, कारण 6-3 आधीची डेट आहे. क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये तुम्हाला ही इन्फॉर्मेशन मेन्शन, आता अकाउंट्स मेंटेन करतो ते आपण क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्येच मेन्शन करतो. ओके. त्यामुळे आपल्याला ती एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायची की डेट जी फर्स्ट असेल तिची फर्स्ट एंट्री होईल, नेक्स्ट डेट असेल तिची नेक्स्ट एंट्री होईल. ओके. आता 1-3 ची तुम्ही एंट्री केली, त्याच्यानंतर तुम्हाला एंट्री कुठली करायला लागेल, सेल्सची एंट्री करायला लागेल 6-3 चे जी डेट आहे ती. ओके. आणि एक हे जी एबीसी चे आहे सेल्स आहे 1300. आणि तुम्ही अजून एक गोष्ट बघू शकता की जे इश्यूची जी एंट्री आहे किंवा जी सेल्सची एंट्री आहे ती फक्त क्वांटिटी मध्ये दिलेली आहे, त्याची ॲट द रेट ऑफ रुपीज दिलेली नाहीये. ओके. तर एक गोष्ट क्लिअर करून घ्या, जरी सेल्स मध्ये जरी तुम्हाला रेट दिलेला असेल तरी सुद्धा तो रेट तुम्हाला इथे यूज करायचा नाहीये. आता इथे रेट दिलेलाच नाहीये, त्यामुळे आपल्याला रेट आपल्याला मेथड नुसारच यूज करायचा आहे. दिलेला जरी असेल तरी सुद्धा आपण तो रेट आपण यूज केला नसता या स्टोअर लेजर अकाउंट मध्ये. स्टोअर लेजर अकाउंट तुम्हाला कॉस्ट बेसिस तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे. जो रेट तुम्ही जो इश्यू साठी जो यूज करणार तो मेथड नुसार रेट तुम्हाला यूज करायचा. आता मेथड आपण कुठली फॉलो करतोय, फिफो मेथड आपण फॉलो करतोय आणि हे परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम मध्ये आपण सॉल्व्ह करतोय. ओके. आपण जी मेथड जी यूज करणार आहोत ती आता आपण मेथड यूज करतोय, फिफो मेथड यूज करतोय, त्यामुळे इश्यू करताना तुम्हाला फिफो मेथड नुसार तुम्हाला जी आहे अमाऊंट ती तुम्हाला मेन्शन करायची आहे. ओके. इश्यूची अमाऊंट तुम्हाला मेन्शन करायची आहे. मेथड आपण फॉलो करतोय फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड. ओके. तर आता 6-3 ला बघा नेक्स्ट डेट आहे 6-3. किती इश्यू करायचे, 1300 क्वांटिटी इश्यू करायची. ही जरा मिस्टेक झालेली आहे त्यांची, हे 1300 इथे आहेत आणि 2500 इथले आहेत. ऍक्च्युली XYZ चे 2500 आहेत. ओके. त्यामुळे 1300 आहेत ते एबीसी चे आहेत. तर 1300 बघा इथे 1300 आपल्याला हे कुठून इश्यू करायचे, तर बॅलन्स मधली क्वांटिटी आपल्याला बघायची. बॅलन्स मध्ये आपली किती क्वांटिटी आहे, 2000 क्वांटिटी आहे. त्या 2000 क्वांटिटी मधला आपण 1300 आपण इश्यू करणार आहोत. ओके. 1300 आपण इश्यू करणार आहोत. त्यामुळे आणि त्याला रेट कुठला असणार आहे, आपण मेथड आपण फॉलो करतोय त्यानुसार आपला रेट येणार आहे. आपण मेथड आपण फॉलो करतोय, फिफो मेथड आपण फॉलो करतोय, त्यामुळे फिफो मेथड नुसार जे फर्स्ट परचेस केले ते आपल्याला फर्स्ट इश्यू करायचे. तर आता गोडाऊन मध्ये एकच क्वांटिटी अवेलेबल आहे आणि तीच फर्स्ट परचेस केलेली आहे, त्यामुळे तिचाच रेट डायरेक्टली आपल्याला मेन्शन करायचा आहे 28. अमाऊंट फाइंड आउट करा, 1300 इंटू 28 इज इक्वल टू 36,400. आता बॅलन्स मध्ये मेन्शन करताना जेव्हा तुम्ही इश्यू करणार तेव्हा मायनस करून बॅलन्स मध्ये मेन्शन होईल, कारण गोडाऊन मध्ये तेवढे गुड्स डिक्रीज झालेले आहेत. आणि जेव्हा तुम्ही परचेस करणार तेव्हा ते प्लस करून मेन्शन होतील. ओके. तर आता इश्यू केलेले त्यामुळे 2000 मायनस 1300 इज इक्वल टू 700. 2000 मायनस 1300 इज इक्वल टू 700. ओके. रेट मेन्शन करताना सेम रेट मेन्शन होईल, कारण की ते सेम क्वांटिटी आहे त्यामुळे सेम रेट मेन्शन होईल 28 रुपीज. आणि अमाऊंट फाइंड आउट करताना दोन्ही प्रकारे तुम्ही फाइंड आउट करू शकता. फर्स्ट 56,000 मायनस 36,400 इज इक्वल टू 19,600. ओके. किंवा असं सुद्धा तुम्ही फाइंड आउट करू शकता, 700 इंटू 28 इज इक्वल टू 19,600. ओके. आपण नेक्स्ट लेक्चरला याच पॉईंट पासून आपण कंटिन्यू करूया ऍक्च्युली, कारण की आता टाइम खूप कमी उरलेला आहे. ओके. सर्वांनी जे आपले प्रॉब्लेम्स होत आहेत ते तुम्ही
समजत नसेल तर रिवाइज म्हणून तुम्ही यूट्यूबवरती ते बघू शकता. ओके, सर्वांनी रिव्हिजन करू शकता तुम्ही यूट्यूबवरती, ते पुन्हा मी अपलोड करतोय तर तुम्ही बघू शकता. ओके, लाईक करा व्हिडिओला, शेअर करा. ओके. ओके, थँक्यू. आपण नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया.